वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला गॅल्व्हॅनिक सेल अँड व्होलाटाइल सेल हा भाग पाहणार आहोत. गॅल्व्हॅनिक सेल और व्होलाटाइल सेल. In galvanic cell or volatile cell, electricity is generated through the use of a spontaneous chemical reaction. हे गॅल्व्हॅनिक सेल किंवा याला आपण व्होलाटाइल सेल असं म्हणतो. या गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होलाटाइल सेल मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि त्यामध्ये रिॲक्शन जी होते ते स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन होत असते. यामध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन होत असते आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट होत असते. इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल और व्होलाटाइल सेल इज मेड अप ऑफ two half cell. Two half cell. Each half cell consists of a metal strips or metal rod immersed in the solution of its own ions of known concentration. For example, a strip of zinc metal immersed in 1 molar aqueous solution of zinc ions forms an half cell. या गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होलाटाइल सेल मध्ये यामध्ये दोन हाफ सेल असतात. याच्यामध्ये दोन हाफ सेल आणि त्यामध्ये ईच हाफ सेल कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप. ईच सेल consist of a metal strip or metal rod आणि हा जो मेटल रॉड किंवा स्ट्रिप आहे ते त्याच्या ओन सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइट मध्ये किंवा सॉल्ट मध्ये ही इमर्ज केली जाते, डीप केली जाते की जेणेकरून त्याचे आयन्स फॉर्म झाले पाहिजेत. त्याचे त्यामध्ये रिॲक्शन ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होते ते केमिकल रिॲक्शन होत असताना त्यामध्ये त्याचे आयन्स त्यामध्ये फॉर्म झाले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जे फॉर एक्झाम्पल झिंक असेल, झिंक इलेक्ट्रोड किंवा झिंक स्ट्रिप ही झिंक सल्फेट किंवा झिंक कंटेनिंग सॉल्ट हा इलेक्ट्रोलाइट घेतला जातो आणि त्यामध्ये इमर्ज केला जातो. किंवा कॉपर घेतला, कॉपर यामध्ये कॉपर इलेक्ट्रोड किंवा कॉपर स्ट्रिप जे आहे हे कॉपर स्ट्रिप एक कॉपर कंटेनिंग इलेक्ट्रोलाइट यामध्ये इमर्ज केले जाते किंवा डीप केले जाते. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट सोल्युशन, त्याचं कॉपरचं सॉल्ट सोल्युशन. किंवा ॲल्युमिनियम असेल, ॲल्युमिनियमचं सॉल्ट सोल्युशन. किंवा सोडियम असेल, सोडियमचं सॉल्ट सोल्युशन. याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशनला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो आणि त्या सोल्युशनमध्ये हा जो रॉड आहे किंवा मेटल स्ट्रिप आहे ही इमर्ज केली जाते किंवा त्यामध्ये स्ट्रिप ही डीप केली जाते आणि त्याचं आयनायझेशन झालं की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. यामध्ये दोन हाफ सेल असतात. गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होलाटाइल सेल त्याला म्हणतो आपण. यामध्ये दोन त्या ठिकाणी सेल असतात, दोन हाफ सेल असतात आणि ईच हाफ सेल कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप इमर्ज्ड इन दी सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. जे आपल्याला सोल्युशन जे आहे ते सोल्युशन हे नॉन कॉन्सन्ट्रेटेडचं सोल्युशन असते. फॉर एक्झाम्पल 1 मोलार असेल, 0.1 मोलार असेल किंवा 0.001 मोलार असेल. हे वेगवेगळ्या मोलार सोल्युशनचं हे सोल्युशन असते. फॉर एक्झाम्पल अ स्ट्रिप ऑफ झिंक मेटल इमर्ज्ड इन 1 मोलार ॲक्वस सोल्युशन ऑफ झिंक. तसंच आपण कॉपर म्हणूया. अ स्ट्रिप ऑफ अ कॉपर सोल्युशन copper metal immersed in a 1 molar aqueous solution of copper ions forms a half cell. किंवा ॲल्युमिनियम असेल, ॲल्युमिनियम मेटल immersed in a 1 molar aqueous solution of aluminum ions forms an half cell. म्हणजे अशा प्रकारे जो मेटल आहे ते मेटलची स्ट्रिप किंवा मेटलचा रॉड जो आहे तो त्या सोल्युशन मध्ये इमर्ज केला जातो, डीप केला जातो. It follows that two metal plates and the solution of their ions with known concentration are required for the construction of galvanic or volatile cells. Two half cells are contributed
by immersing the two metal plates in a solution of their respective ions placed in a separate container. आता आपण 11th स्टँडर्डला यामध्ये आपण गॅल्व्हॅनिक सेल पाहिली होती. गॅल्व्हॅनिक यामध्ये डॅनियल सेलचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. डॅनियल सेलमध्ये 2 कंटेनर होते आणि त्या 2 कंटेनरमध्ये एका कंटेनरमध्ये झिंक इलेक्ट्रोड डिप केला होता आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण कॉपर इलेक्ट्रोड हा डिप केलेला होता. आणि झिंक इलेक्ट्रोड जो कंटेनर होता त्यामध्ये झिंक कंटेनिंग सोल्युशन किंवा साल्ट सोल्युशन त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. म्हणजे झिंक सल्फेटमध्ये झिंक इलेक्ट्रोड डिप केला होता आणि कॉपर जो आहे तो कॉपर कंटेनिंग इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये हा कॉपर इलेक्ट्रोड हा डिप केलेला होता. म्हणजे त्यामध्ये 2 हाफ सेल रिॲक्शन होत असतात. 2 सेल आहेत, 2 कंटेनर आहेत. त्या 2 कंटेनर मध्ये 2 वेगवेगळे मेटल रॉड किंवा प्लेट डिप केलेले असते त्याच्या ओन सोल्युशन मध्ये. इट फॉलोज दॅट 2 मेटल प्लेट्स ऑर रॉड्स अँड द सोल्युशन ऑफ देअर आयन्स विथ नोन कॉन्सन्ट्रेशन आर रिक्वायर्ड. म्हणजे त्या ठिकाणी जे 2 स्ट्रीप किंवा 2 रॉड जे आहेत ते त्या सोल्युशन त्या इलेक्ट्रोडचं किंवा मेटल इलेक्ट्रोड किंवा प्लेटचं सोल्युशन रिक्वायर केलं जातं की त्याचं त्यामध्ये आयन्स फॉर्म झाले असते आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे नॉन कॉन्सन्ट्रेशन असते त्यामध्ये आर रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक और व्होलाटाइल सेल. 2 हाफ सेल्स आर कॉन्ट्रीब्युटेड बाय immersing the 2 metal plates in a solution of their respective ions placed in separate container. जसं आपण 11th स्टँडर्डला डॅनियल सेलचं एक्झाम्पल पाहिलं. त्या डॅनियल सेलमध्ये ज्या पद्धतीनं झिंक इलेक्ट्रोड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर इलेक्ट्रोड इज डिप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन अशा पद्धतीनं त्यामध्ये अरेंज केले जातात आणि ते 2 कंटेनर जे आहे ते सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. कनेक्ट केले जातात. ओके. आता यानंतर सॉल्ट ब्रिज. व्हॉट इज बाय सॉल्ट ब्रिज it consists of U-shaped glass tube. It consists of U-shaped glass tube. In this U-shaped glass tube, the saturated KCl solution plus 5% agar solution is filled at hot condition. Then this U-shaped tube is kept in a beaker containing distilled water. When this solution is cooled at that time, यामध्ये हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की त्यामध्ये मॅक्झिमम हा क्रिस्टल जे असतात ते क्रिस्टल्स मॅक्झिमम त्यामध्ये डिझॉल्व्ह केलेले असतात. एक अशी कंडिशन येते की त्यामध्ये ते त्या क्रिस्टलचा एक कण सुद्धा त्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. अशा पद्धतीने जे सोल्युशन असते त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपण घरी चहा करत असताना आपण साखर टाकल्यानंतर साखर विरघळते, परंतु एक ठराविक याच्यानंतर साखर एक कण जरी टाकला तर ती विरघळत नाही. म्हणजे ते सोल्युशन कसं झालं? सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. तसंच त्याला सॅच्युरेटेड म्हणतो. तसंच आपण हे KCl असेल किंवा आणखी कुठलंही सोडियम क्लोराईड असेल, पोटॅशियम क्लोराईड असेल, हे सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय की मॅक्झिमम क्रिस्टल्स हे डिझॉल्व्ह झालेले असतात. त्या सॉल्व्हंटमध्ये मॅक्झिमम क्रिस्टल्स डिझॉल्व्ह झालेले असतात. असं हे सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आणि 5% आगार याचं मिक्सचर घेऊन त्यामध्ये ह्या U-shaped ग्लास ट्यूब मध्ये हे हॉट कंडिशन मध्ये भरलेलं असते. आणि भरल्यानंतर काय होतं ते कूल केल्यानंतर हे सेमी सॉलिड होतं. आणि इथं या ठिकाणी यामध्ये ग्लास वूल प्लग हा फिट केलेला असतो की जेणेकरून यातला जे सोल्युशन आहे हे बाहेर पडत नाही. आणि हे
इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये बिकर मध्ये ठेवलं जातं, बिकर कंटेनिंग वॉटर, बिकर कंटेनिंग वॉटर मध्ये ते ठेवलं जातं. ठीक आहे. आता यामध्ये काय प्रोसिजर काय पहा. इन गॅल्व्हॅनिक सेल और व्होलाटाइल सेल two solutions are connected by a salt bridge. Two solutions are connected by a salt bridge containing glass tube. Glass tube. आता यामध्ये हे ग्लास ट्यूब याचे सॉल्ट ब्रिज चे आपण ऍक्च्युअल डायग्राम काढूया. हे सॉल्ट ब्रिज सुद्धा 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला विचारण्याची शक्यता असते पहा. इन्व्हर्टेड U-tube, हे U-tube आहे आणि ग्लासचे U-tube आहे. इथं वूल प्लग आहे आणि हे बिकर मध्ये ठेवलेलं असते पहा. या बिकर मध्ये डिस्टिल वॉटर असते. एक ग्लास ट्यूब यू शेप्ड ग्लास ट्यूब हा बिकर आहे. त्यानंतर हे डिस्टिल वॉटर आहे. डिस्टिल वॉटर आणि यामध्ये आपण सॅच्युरेटेड KCl सोल्युशन भरलेलं असते. सॅच्युरेटेड KCl plus 5% agar solution. agar solution हे जेल आहे. agar solution भरलेले असते आणि या ठिकाणी ग्लास वूल प्लग या ठिकाणी बसलेलं असते. ग्लास वूल प्लग अशा प्रकारचे हे जे सॉल्ट ब्रिज आहे हे ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब मध्ये सॅच्युरेटेड KCl सोल्युशन प्लस 5% agar सोल्युशन हे फिल केलेलं असते. 5% agar सोल्युशन यामध्ये बिकर मध्ये डिस्टिल वॉटर घेऊन हे इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये या ठिकाणी सॉल्ट ब्रिज ठेवलेलं असते. आता याचे काही फंक्शन आहे की जेणेकरून the ions of electrolyte do not react with the ions of electrode ions or the electrodes. यामध्ये the ions of electrolyte जे इलेक्ट्रोलाइट आहे जे कुठले इलेक्ट्रोलाइट असेल. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो झिंक इलेक्ट्रोड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन किंवा कॉपर इलेक्ट्रोड इज डिप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन किंवा सोडियम इलेक्ट्रोड इज डिप्ड इन सोडियम क्लोराइड सॉल्ट सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइट. यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे इलेक्ट्रोलाइटचं आयन्स इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ in galvanic cell or volatile cell the ions of electrode do not react with the ions of electrode solution or the electrode. याचे जे आयन्स आहेत हे एकमेकांबरोबर रिॲक्ट होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोड हा इलेक्ट्रोड झिंकचा इलेक्ट्रोड आहे आणि यामध्ये झिंक सोल्युशन घेतलेला आहे. झिंक सल्फेट सोल्युशन घेतलेला आहे. झिंक सल्फेट आणि हा झिंक इलेक्ट्रोड आहे. हे झिंकचे आयन्स हे त्या इलेक्ट्रोलाइटच्या आयन्स मध्ये हे रिॲक्ट होत नाही सॉल्ट ब्रिज मध्ये. ठीक आहे. आता यानंतर याचे काही फंक्शन्स आहेत. फंक्शन्स तुम्हाला क्वेश्चन विचारते प्रोड्यूस्ड बाय सॉल्ट ब्रिज और गिव एनी टू फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स तुम्हाला काही वेळा विचारले जातात. आता याचे काय फंक्शन्स आहेत. इट प्रोव्हाइड अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन अँड देअरबाय अ कंप्लीटली इलेक्ट्रिकल सर्किट. पहा इट प्रोव्हाइड अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन जे दोन सोल्युशन आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण डॅनियल सेल मध्ये ते यूज केलेले आहे. पहा डॅनियल सेल मध्ये दोन सोल्युशन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे आणि ते दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एकमेकांना कॉन्टॅक्ट करायचं काम हा सॉल्ट ब्रिज करतो. देअर बाय कंप्लीटली इलेक्ट्रिकल सर्किट आणि त्याच्यामुळं
हे जे सर्किट आहे ते इलेक्ट्रिकल सर्किट हे कंप्लीट होत असते सॉल्ट ब्रिजच्या साहाय्याने. इट प्रोव्हाइड अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन मध्ये हे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट हे प्रोव्हाइड करते आणि देअर बाय दी कंप्लीट दी इलेक्ट्रिकल सर्किट. त्यामुळे काय होतं, हे जे इलेक्ट्रिकल सर्किट आहे हे इलेक्ट्रिकल सर्किट हे कंप्लीट होते. आणखी त्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला, इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. इट प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. यामध्ये जे दोन सोल्युशन असतात, दोन इलेक्ट्रोलाइट कंटेनर असतात, त्यामध्ये दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतात, ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मिक्सिंग होण्यापासून ते प्रिव्हेंट करतात. इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. हे दोन सोल्युशन जे आहेत ते दोन सोल्युशन मिक्स होण्यापासून ते प्रिव्हेंट करतात. म्हणजे याचं एक फंक्शन आहे, इट प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. आणखी काय फंक्शन सांगता येईल आपल्याला, इट कंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. ट्रान्सफर ऑफ आयन, यामधून ज्यावेळी आयन्स ट्रान्सफर होतात, इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. यावेळी ज्यावेळी दोन सोल्युशन मध्ये हे डीप केलेलं असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डॅनियल्सचं एक्झाम्पल घेऊया, कॉपर सल्फेट आणि झिंक सल्फेट या सोल्युशन मध्ये ज्यावेळी हा सॉल्ट ब्रिज हा डीप केलेला असतो आणि दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन हे कनेक्ट केले असतात, त्यावेळी इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. यामध्ये आयन्स ट्रान्सफर करून त्यामध्ये दोन्ही सोल्युशनची न्यूट्रॅलिटी जी आहे ही न्यूट्रॅलिटी हे मेंटेन केली जाते. न्यूट्रॅलिटी मेंटेन केली जाते. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. आयन जे आहे ते ट्रान्सफर करून याची इलेक्ट्रो न्यूट्रॅलिटी हे मेंटेन केले जाते. दिस इज वन ऑफ द फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. फायनल परीक्षेला सुद्धा 1 मार्काला वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो किंवा एमसीक्यू साठी क्वेश्चन विचारला जातो. पहा, the galvanic cell or volatile cell, which of the following is used to connect two salt solution or two electrolyte, किंवा give any two functions of salt bridge. salt bridge चे functions हे विचारले जातात. किंवा which solution is filled in a salt bridge or glass tube. glass tube मध्ये saturated HCl solution आणि 5% agar सोल्युशन हे मिक्स केलेलं असते. किंवा the salt bridge contains saturated HCl solution and dash solution. खाली पर्याय असतो 5% agar सोल्युशन आणि आणखी एक वेगळे चुकीचे पर्याय दिलेले असतात. त्यातला योग्य पर्याय निवडून आपण हे आन्सर लिहायचं असतं. ओके, धन्यवाद.